आजचा जो आपला पूर्वतयारी चालू आहे म्हणजे संविधान दिनानिमित्त तर त्या संदर्भात माहिती द्या. सप्रेम जय भीम जय शिवराय. मी बाळासाहेब देशमुख खंकाळ कोथरूड संविधान सन्मान कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आपणास उद्या 26 नोव्हेंबर संविधान दिन आपण कोथरूड संविधान सन्मान समितीच्या वतीने आपलं हे 30 वर्ष आपण साजरा करीत असून उद्या आम्ही या ठिकाणी संविधानाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटावं आणि संविधान हे घराघरामध्ये पोचावं या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. तरी या ठिकाणी उद्या आपल्या भागातील सर्व प्राथमिक शाळा या शाळांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं असून जवळपास 600 ते 700 विद्यार्थी या ठिकाणी संविधानाचं उद्देशिकेचं पठण करणार आहे. या निमित्त मी एकच विनंती करतो की आम्ही आज या ठिकाणी हा कार्यक्रम आज 25 तारखेला संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व संपन्न केलेला असून या ठिकाणी शिशुविकरणाचं उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष भारत भोसले, वसंत ओहाळ अध्यक्ष, तसेच डॉक्टर संदीपजी बुटाला व आमचे मित्र परममित्र जिथे बापूसाहेब टाकले हे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडलेला आहे. या ठिकाणी माझे कार्याध्यक्ष केशवजी पवळे, बाबासाहेब तुकमारे असतील, नामदेव ओवाळ असतील, राजेश गायकवाड आहेत, राजेश कांबळे आहेत, जितेशजी दामोदर आहेत, भारत भोसले, अमित तुकमारे आहेत, सिद्धार्थ उजागरे आहेत. या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते कृष्णा खंकाळ असतील, रमेश खंकाळ असतील, सुरेंद्र शिंदे असतील, वसंत मगाशीच ते आपले अध्यक्ष त्यांचा मगाशीच मी उल्लेख केलेला असून आम्हाला 2 अध्यक्ष आमच्या कोथरूडला लाभलेले आहेत आरपीच्या वतीने. त्यामुळे दोन्ही अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी मिल संघाचे बरेचसे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. या संदर्भात कांबळेवाडीतील सर्व नागरिक, राजेशजी कांबळे असतील, बरेचसे कांबळेवाडीतील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. हा कार्यक्रम आमचा खूप जोरात संपन्न झालेला आहे. तरी उद्या हा कार्यक्रम अजून जोरात होणार असून मी सर्वांना एक अभिवादन करत आहोत की बाबा उद्याच्याही कार्यक्रमाला या ठिकाणी राज्याचे तसेच कोथरूडचे आदरणीय पालकमंत्री, आदरणीय आमदार चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावं. त्या अगोदरच जर आपण सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं तर उत्तम होईल. एवढंच बोलतो. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी केशवजी पवळे, संविधान सन्मान समितीचा कार्याध्यक्ष. आजच या ठिकाणी जे महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे जे सुशोभीकरण झालेलं आहे तर त्याचं उद्घाटन आदरणीय बुटाला साहेब आणि आमचे मित्र बापूसाहेब ढाकले सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते झालेलं आहे. तर हा कार्यक्रम करण्याचा उद्देश हे एकच आहे की संविधान जनजागृती आणि हीच खरी देशाची प्रगती. तर असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. आजच्या या पूर्व संध्येला चांगल्या पद्धतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेत. आमचे गायकवाड साहेब असतील, ओवाळ साहेब असतील, नामदेव ओवाळ असतील, कांबळे साहेब असतील, वसंतराव ओवाळ असतील, आमचे भारत भोसले साहेब असतील, दामोदरी असतील, आमचे अमित तुरुकमारे असतील, सगळे या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम इतक्या जोमामध्ये त्याचा एक उद्देश दिला की उद्या सकाळी 9:30 वाजता आदरणीय या सन्मान समितीचे अध्यक्ष बाळासाहेबांनी आवाहन केलंय की आजचा हा कार्यक्रम फक्त उद्घाटनाचा झाला, सुशोभीकरणाचा झाला, परंतु उद्या हा खरं त्या सन्मान दिनाचा आणि संविधानाचे प्रवेशिकेचं वाचन 600 मुलांना आपण इथं देणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्या भागातील आदरणीय लाडके आमदार व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत. तर बाळासाहेबांनी अनेक दिवसापासून वार्ड क्रमांक 11 या ठिकाणी चांगले त्या पद्धतीने त्यांची तयारी चालू आहे. तर मला एक आवाहन करायचे सर्व कार्यकर्त्यांना, हे कार्यक्रम तर आपले होत राहतील परंतु सत्तेशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हणलं होतं की सत्ता असेल तर सर्व काही गोष्टी घडवू शकतात. तर आपण त्या दिशेने जरा थोडं पावलं टाकू असं मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब खंकाळ, संविधान दिन निमित्त तुम्हाला सर्वांना माझी शुभेच्छा. उद्या
कोथरूड इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा इथे कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावे ही माझी इच्छा आहे. मी राजेश कांबळे, अध्यक्ष कांबळेवाडा प्रतिष्ठान कोथरूड आणि आपल्या संविधान समितीचा उपाध्यक्ष. आज बाळासाहेब खंकाळ आणि पौले सरांनी कार्यक्रमाविषयी सर्व माहिती सांगितलेली आहे. भारतीय संविधान दिन हा का साजरा करायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि बरेच लोकांनी संविधानाचा फायदा घेतात, परंतु संविधान पाळायचं किंवा पाळायचं नाही या बाबतीत संशयास्पद भूमिका असते. परंतु भारतीय संविधानाचं सर्वांनी पालन केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ही जनजागृती करीत आहोत आणि प्रत्येकाने ही केलीच पाहिजे. कोथरूडमधून पुणे महानगरपालिकेसाठी वॉर्ड क्रमांक 11 मधून बाळासाहेब खंकाळ इच्छुक आहेत. आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत आणि त्यांना त्याबद्दल मी शुभेच्छा देतो. जय भीम. उद्याच्याला आम्ही सकाळी या ठिकाणी संविधानाचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आम्ही शहीद झालेले जे जवान आहेत, मुंबईला बॉम्बस्फोट झाला 26/11च्या दिवशी, तर त्या शहीद जवानांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून आमच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आणि उद्या जो होणारा जो कार्यक्रम आहे तो आम्ही यशस्वीपणाने आणि सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन आम्ही हा कार्यक्रम, शाळेचे विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांना एकत्र बोलवलेलं आहे. विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी संविधानाचं वाचन करणार आहेत आणि वाचन करून आपण हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे कसा पार पडेल याबद्दल आपण प्रयत्न करत आहोत. आणि आमच्या संविधान सन्मान कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब खंकाळ हे या वेळेला आपल्या कोथरूड प्रभाग क्रमांक 11 मधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर समाजाच्या वतीने त्यांना आम्ही एक आमचा एक प्रमुख नेता म्हणून त्यांना आम्ही मानत आहोत आणि त्यांना कोणत्याही ना कोणत्या पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना आमच्या समाजाला एक प्रतिनिधित्व मिळावं अशी आम्ही कोथरूडवासियांची, आमच्या सर्व समाज बांधवांची एक अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि उद्याचा हा जो होणारा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी सर्वांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सगळे सहभागी व्हा आणि आपला संविधानचा कार्यक्रम यशस्वीपणाने पार पाडावा ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोथरूड भूमीमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम गेली 3 वर्ष आपण सतत साजरा करत असतो. कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेस नवीन प्रकार आपण या ठिकाणी आणत असतो. या वर्षीचं आपण संविधान दिनाचं 2025ची एक थीम होती की संविधान घराघरात. संविधान घराघरात कधी त्याच वेळेस पोचल ज्यावेळेस विद्यार्थी किंवा बालमनावर त्या संविधानाचा अभ्यास जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी मनावर रुजू, त्याच वेळेस संविधान घरात पोचेल. आपल्याला संविधान मनात रुजवत असताना त्याला खत पाणी घालण्याचं काम हे आमचे मित्र बाळासाहेब खंकाळ करत असतात. गेली अनेक वर्ष कोथरूड भागात सामाजिक कार्य करत असताना यावर्षी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून असे निर्णय घेतला आहे की आमचा एक प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत गेला पाहिजे आणि सर्वांच्या मते आम्ही बाळासाहेब हे आमचे भावी उमेदवार असतील आणि त्यांना आमचा सगळ्यांना सपोर्ट राहील. या ठिकाणी संविधान दिनाचं औचित्य साजरा असताना मी सर्व भारतीयांना प्रथमतः या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत आपण बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा वेगवेगळ्या विविध महापुरुषांची जयंती बाळासाहेबांच्या मार्फत आपण या ठिकाणी राबवत असतो. तरी आजचा हा संविधान दिन उद्या आपण सर्व कोथरूडमधील सर्व महानगरपालिकेतील विद्यार्थी यांच्या समवेत या ठिकाणी करण्याचं आयोजन केलेलं आहे. तरी त्यांना आपण या उद्देशिकेचं वाचन आणि या संविधानाची शपथ आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि शपथ घेण्यासाठी घ्यायची की संविधान हे आपल्याला वाचू शकतं हेच प्रत्येकाच्या मनात लक्षात आलं पाहिजे. तरच या ठिकाणी आपल्या देशाचा उद्धार होईल किंवा आपल्या स्वतःचा उद्धार होईल. तरी मी या ठिकाणी जास्त न बोलता मी छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चित सांगतो की संविधान आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचवायचा प्रयत्न करू. आणि बाळासाहेब खंकाळनी जो उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो.